यावेळेस मात्र उडवला परत एकदा. इथे मात्र उंची दुरी आहे का बघूया आपण. दुरी देखील आहे आणि परत एकदा बॅक टू बॅक वेलकम बाउंड्री सुरेश जाधवच्या बॅट मधून येतोय फोटोग्राफर क्रिकेट लीगचा शानदार स्ट्रोक चौकार. काय सुरुवात झाली आहे जबरदस्त. आगाज मात्र नक्की चांगला झालाय. 2 चेंडूवरती 2 चौकार खेचलेत. अंजाम मात्र कसा करतायत बघूया आपण. सुरुवात तर चांगली झाली आहे. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय अगदी मात्र 2 चेंडूमध्ये योग्य राहिलाय. फुलटॉस चेंडू हवेत. कॅच मात्र पकडला गेलाय आणि पहिल्या विकेटचं मात्र पतन होते. फुलटॉस बॉल होता खरा बट बॅट असं वाटतंय फिरली हातातून आणि एक जबरदस्त कॅच रनिंग कॅच. यावेळेस मात्र लो फुलटॉस बॉल. इथे कॅप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेस करतायत तिकडे सौरभ मगर. इथे मात्र चेंडू अडवला जाणार नाहीये आणि चेंडू जर बघितलं तर होतोय फरार सीमारेषावर. खणखणीत चौकार 4 रन. यावेळेस फटका खेळलाय तिकडे क्षेत्ररक्षक बनून राहतील प्रेक्षक आणि प्रेक्षक बनतील दिवाने. चेंडू बघितलं तर सीमारेषावर लो फुलटॉस. अगदी बघितलं तरी दिशा दाखवली आहे चेंडूला. तिकडे निखिल चेस करताय चेंडूला. इथे देखील चेंडू मात्र होतोय फरार. यावेळेस मात्र युमी साहिट जबरदस्त मात्र चेंडू टाकला एमडी वसीम यांनी आणि अजय राठोडला मात्र त्रिफळाचीत केलंय. फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं बदन. पण इथे मोठा मॅच आहे आणि मोठ्या मॅच मध्ये बघितलं तर हात उचलतील का आपला बघूया आपण. इकडे मात्र फ्लिक ऑफ द रिक्स. इथे क्षेत्ररक्षक दूरवरती चेस करता चेंडूला पण चेंडू मात्र थांबणार नाहीये आणि चेंडू मात्र निघून जाईल स्क्वेअर लेग सीमारेषावर. यावेळेस जर बघितलं तर उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे चेस करतायत. कुणाल दोशी. वा काय कॅच पकडलाय. वॉट अ कॅच. एकाच हातामध्ये रनिंग एक जबरदस्त कॅच आणि इथे प्रमोद चव्हाण मात्र इथे बाद होत आहेत. जबरदस्त कॅच. टाळ्या तर झाल्या पाहिजे कॅचसाठी. यावेळेस बघितलं तर फुलटॉस वरती फुल डोल आणि चेंडूला वाढवलंय आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार 6 रन. फुलटॉस अगदी जर बघितलं तर बॅट वरती लागला होता कुठे ना कुठे 6 धावेची मोर लागली होती. यस पंच कळवत आहेत की षटकार आहे. 6 रन. ओ यावेळेस बघितलं तर पुढचा बॉल होते पाठीमागे खेळले आणि चेंडूने मात्र सरळ दांडी गुल केली आहे. 9व्या विकेटचं बदन. रेवंत सोनवणे बॅक टू द पवेलियन. इथे 1+ विकेट. 76 रन बनवलेत. 77 बनवायचे. 77 धावा बनवायच्या आहेत. हो यावेळेस देखील वा जबरदस्त मात्र दोन्हीच्या दोन्ही चेंडू टाकलेत शहजाद शेख. इकडे जर बघितलं तर कॅच पकडला जाईल. कुणाल दोशीला परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. आखू टप्प्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे बॅटच्या अगदी स्टिकरवरती लागला गेलाय आणि दिनेशचा एक जबरदस्त कॅच. पहिल्या विकेटचं पतन. ओ यावेळेस हा बॉल अगदी वेगात टाकलाय. यावेळेस जर बघितलं तर परफेक्ट बनवला बॅट आणि चेंडू बघितलं तर अगदी सीमारेषा पलीकडे. क्या मस्ती क्या धूम. ये लगा शाका लगा बुम बुम. षटकार. इथे बघितलं तर जबरदस्त रनिंग कॅच. मनोज आडे यांचा दुसऱ्या विकेटचं बदन. हारिश बॅक टू द पवेलियन. इथे मात्र कॅच पकडला गेले. बॅक टू बॅक विकेटचं बदन. एमडी वसीम बॅक टू द पवेलियन. यावेळेस बॅट चालली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे बनेंगे दर्शक बनेंगे दीवाने. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार. क्या मस्ती क्या धूम. ये लगा शाका लगा बुम बुम. चौकार. फुलटॉस. यावेळेस चेंडू हवेत आहे. ओ इथे जर बघितलं तर हाताला लागून चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 रन. यावेळेस परत एकदा उडवलाय.
इथे मात्र कॅच पकडला गेली आहे आणि इथे परता लागेल झरग यांना बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला वेळ वाचवायची आहे. यावेळेस बॅट चालवली आहे तिकडे. एफर्ट चांगला होता जबरदस्त. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्क तिकडे क्षेत्ररक्षक. इकडे बघितलं तर हाताला घसाडत चाटत चेंडू सीमारेषा बाहेर. खणखणीत षटकार 6 रन. यावेळेस उडवलाय चेंडू हवेत. मनोज आडे डाऊन दी बॉल. विकेट मात्र आली आहे. लक्ष्मणला बाहेर पडतावं लागेल. 5व्या विकेटचं बदल. यावेळेस परत एकदा फटका बसलाय. इकडे कॉटन बोल्ट. परत एकदा विकेट आली आहे. जबरदस्त कॅच. सौरभ मगर मात्र माघारी परत आहेत. यावेळेस मात्र उडवलाय चेंडू हवेत. कॅच पकडला गेला आहे. आख्खी यादव देखील बाद होत आहेत. 8व्या विकेटचं बदल. परफेक्ट यॉर्कर. वा डायरेक्ट थ्रू अँड गॉन. 9व्या विकेटचं बदल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये लास्ट जोडी असणार आहे. कोणताच फलंदाज अक्षरशः बघितलं तर मोठे फटके खेळू शकला नाही. यावेळेस मात्र फटका खेळलाय. तिकडे मात्र चांगला एफर्ट बघायला भेटतो संजय भोळ यांचा. इक्वेशन यावेळेस मात्र फटका खेळलाय. चेंडू मात्र अगदी सीमारेषा पलीकडे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 5 बॉलमध्ये आता 21 पाहिजेत. शेवटच्या बॉलवरती इथे चेंडू हवेत. आणि इथे जर बघितलं तर अजय. चला टीम मीट